ठीक आहे, स्क्रीन दिसत आहे का? हा म्यूट करा. ठीक आहे, तर आपण आजच्या दिवसातील तिसरं लेक्चर सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर विभक्ती. काय घ्यायचं आपल्याला? विभक्ती. विभक्तीचे अर्थ, हे आपण घेतलेलं आहे. आपण या ठिकाणी आलेलो आहे विभक्तीचे अर्थ. तर विभक्तीचे अर्थ याच्यावर सुद्धा 1 मार्काला आपणास प्रश्न विचारला जातो. अतिशय सोपा आहे. बघा काय लिहिलेलं आहे, तर वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध असे म्हणतात आणि त्या विभक्तीला कारक विभक्ती असे म्हणतात. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कारकार्थ म्हणतात. आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांचे असलेले जे संबंध असतात त्या संबंधांना उपपदार्थ म्हणतात. बघा, नाम आणि सर्वनाम कारकार्थ आणि इतर शब्दांशी असलेले संबंध मात्र काय आहेत? उपपदार्थ आहेत. आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे? बघा आता पुढे काय दिलेलं आहे, विभक्तीचे अर्थ. क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो त्याला कर्ता म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. कर्त्याची विभक्ती कधी कधी प्रथम असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ म्हणजेच कर्ता होय. कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म. कर्माची विभक्ती द्वितीया म्हणजेच द्वितीयेचा कारकार्थ हा कर्म असतो. त्याच्यानंतर वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याच्या साधनाने घडते त्याला करण असे म्हणतात. बघा, कर्ता, कर्म, करण. करण म्हणजे साधन. करण म्हणजे काय सांगितलेलं आहे? साधन. आवाज येत आहे का? एक जण सांगा मला कोणीतरी. स्क्रीन दिसत आहे का? हो सर. हो सर. हा. तर करण म्हणतात. जसं मी सुरीने सफरचंद कापले, या वाक्यात कापण्याची क्रिया सुरी या साधनाने केली म्हणून सुरीने या शब्दाला काय म्हणायचं? शब्दाची विभक्ती तृतीय असून तृतीयचा मुख्य कारकार्थ करण आहे. या डिटेलमध्ये आपण पाहणारच आहे. त्याच्यानंतर जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला करण्यात येते त्याच्या वाचक शब्दाला देणे किंवा बोलणे, सांगणे इत्यादी अर्थाच्या क्रिया त्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला वा स्थानाला संप्रदान असे म्हणतात. मी गुरुजींना दक्षिणा दिली, या वाक्यात गुरुजींना याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ काय असतो? संप्रदान आहे. संप्रदान म्हणजे थोडक्यात काय आहे? दान. किंवा क्रिया जिथून सुरू होते, म्यूट करा, तिथून ती व्यक्ती वस्तू दूर जाते
दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो त्यास अपादान म्हणतात. संप्रदान, अपादान. उदाहरणार्थ, मी शाळेतून आत्ताच घरी आलो या वाक्यातील शाळेतून शब्दाची विभक्ती पंचमी आणि पंचमीचा मुख्य कारकार्थ अपादान आहे. अपादान म्हणजे वियोग. आता पुढे पाहूया. वाक्यातील क्रिया कोठे घडली किंवा केव्हा घडली हे सांगणाऱ्या म्हणजे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शवणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात. दररोज सकाळी या कालावधीत सकाळी व सकाळी शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व स्थळ दर्शवतात. त्यांची विभक्ती कोणती आहे? सप्तमा आहे. सप्तमेचा मुख्य कारकार्थ अधिकरण असतो. अधिकरण म्हणजे आश्रय किंवा स्थान. आणि संबोधन आपल्याला माहित आहे शेवटची जी विभक्ती आहे आपली कोणती आहे? संबोधन. हाक मारणे. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते त्याला विकार होतो व प्रत्ययही लागतात म्हणून संबोधन ही 8वी विभक्ती मानतात. आता आपल्याला हा चार्ट जो दिलेला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. याच्यात तुमचा 1 मार्क आहे. विभक्ती जसं आपल्याला माहिती आहे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी न म्हणता इथं काय म्हटलेलं आहे? संबोधन म्हटलेलं आहे. ह्या 8 विभक्ती आहेत. प्रत्यय बघा, प्रथमेला प्रत्यय नाहीत. कारकार्थ काय असतो प्रथमेचा? कर्ता. द्वितीयाला प्रत्यय कोणते आहेत? स, ला, ना, ते. कर्म असतं ते. तृतीयाला ने, ए, शी किंवा नि, ई, ही. त्याचा कारकार्थ करण आहे. चतुर्थी स, ला, नाते. कारकार्थ देण्याची क्रिया म्हणजे संप्रदान. पंचमी ऊन, हून. षष्टी चा, ची, चे, च्या, ची. त्याच्यानंतर सप्तमी त, ई, आ, तय्या. आणि संबोधन न. आता पंचमीमध्ये काय आहे तर अपादान. षष्टीमध्ये संबंध आणि सप्तमीमध्ये अधिकरण. शेवटी आहे संबोधन अर्थात हाक. आपल्याला लक्षात ठेवायचं काय काय आहे? प्रथमा प्रत्यय नाहीत. कारकार्थ काय आहे? कर्ता. द्वितीया स, ला, नाते. कर्म. कारकार्थ काय असतो? कर्म. त्याच्यानंतर तृतीया ने, ए, शी करण. चतुर्थी स, ला, नाते पुन्हा एकदा परंतु याच्यात आणि याच्यात फरक आहे. द्वितीया आणि चतुर्थी याच्यामध्ये फरक आहे तो आपण पुढे पाहूच. संप्रदान अपादान आहे ऊन, हून. पंचमी. षष्टी चा, ची, चे, च्या, ची. संबंध. सप्तमी अधिकरण त, ई, आ. आणि संबोधन नो. तशी हाक मारलेली असते मुलांनो असं. तर हे तुम्हाला सगळं माहिती असणं अपेक्षित आहे. याच्यावरती एक प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. बघा आता हे पण विधान महत्वाचं आहे. विभक्ती ही कारकार्थाहून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी. काही शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाची कामे करतात. निरनिराळ्या विभक्तीच्या अर्थाने निरनिराळी शब्दयोगी अव्यय नामास लागतात व ती लागण्यापूर्वी बहुतेचे सामान्य रूप होते. त्यांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असे म्हणतात. ही अव्यय विभक्तीचा अर्थही दर्शवतात. ठीक आहे, तर तो चार्ट पाठ करा, 1 मार्क मिळेल. आता पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे प्रयोग. बघा, कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. प्रयोग कशाला म्हणतात? कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर म्हणजे अंतर्गत संबंधाला काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात किंवा व्याकरणीय भाषेत प्रयोग असं म्हणतात. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला नारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारावा म्हणजे कर्ता मिळतो. वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा क्रियेचा रोग ज्याच्याकडे असतो किंवा त्याचा कल ज्याच्याकडे असतो त्याला आपण काय म्हणतो? कर्म म्हणतो.
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्याला सकर्मक म्हणतात. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही त्याला आकर्मक म्हणतात. हे आपण पाहिलेलंच आहे. आता प्रयोगाचे प्रकार पाहू. तर प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? हॅलो, 3 प्रकार आहेत. बघा. हा. तर कर्तरी, कर्ता श्रेष्ठ आहे. कर्मणी, कर्म श्रेष्ठ आहे. भावे, कर्ता आणि कर्म या दोघांचा पण क्रियापदावरती कुठलाच परिणाम होत नाही. त्यावेळेस काय होतो? भाव्य प्रयोग होतो. याच्यामध्ये कर्ता श्रेष्ठ असतो. याच्यामध्ये कर्म हे त्या क्रियापदाला बदलते आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्ताही नाही आणि कर्मही नाही, त्या क्रियापदानुसार बदलत. तर त्यावेळेस त्याला काय होतं? भाव्य प्रयोग होतो. आता बघा, कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातू रूपेश. कर्तरी प्रयोगात काय असतं? कर्तरी म्हणजे कर्ता हा धातू रूपेश म्हणजे काय? क्रियापदाच्या रूपावर अधिकार गाजवणारा किंवा चालवणारा असतो. त्याच्यानंतर ठीक आहे. आता बघा, एक उदाहरण तिथं दिलेलं आहे. कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तरी त्या सकर्मक कर्तरी प्रयोग किंवा क्रियापद हे आकर्मक असल्यास त्यास आकर्मक कर्तरी प्रयोग. आपल्याला माहित आहे, क्रियापद असेल नसेल, सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरीमध्ये काय असणार आहे? कर्म असणार आहे. आकर्मक कर्तरीमध्ये कर्म नसणार आहे. उदाहरणार्थ बघा, सकर्मक कर्तरी ती गाणे गाते. आकर्मक कर्तरी ती घरी जाते. आता या दोन्ही वाक्यावरून आपल्याला पुढे जे डिटेलमध्ये दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर कर्तरी प्रयोगाची खूण बघा. कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमात असतो. प्रथमात असतो म्हणजे त्याला कोणता प्रत्यय असतो? सांगा जरा. प्रत्यय हॅलो, नसतो. हा. कर्तरी नसतो प्रयोगात सर. कर्ता हा नेहमी प्रथमात असतो म्हणजे त्याला कुठलाच प्रत्यय नसतो. अशा वेळेस तो कर्तरी प्रयोग असतो. कर्म हे प्रथमात किंवा द्वितीयात असते. कर्म हे कशात असते? प्रथमा किंवा द्वितीयात. आता बघा, मी शाळेतून आत्ताच आलो. पोपट पेरू खातो. शिक्षक मुलांना शिकवतात. हे कर्तरी प्रयोगाची उदाहरणं आहेत. आता बघा, तिन्ही उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की इथं काय आहे? पेरू हे कर्म आहे, पोपट हा काय आहे? कर्ता आहे आणि तो प्रथमात आहे. आहे का? कर्ता प्रथमात, शिक्षक प्रथमात आहे का? हो सर. मुलांना याची हे हा कर्म. हा, हे कर्म आहे. तो द्वितीयात किंवा तृतीयात असणार, प्रथमात किंवा द्वितीयात असणार आहे कर्म. तर इथं द्वितीयामध्ये आलेलं आहे ते. आणि शिक्षक शिकवतात, पोपट खातो, हे दोन शब्द जुळले पाहिजेत व्यवस्थित. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये काय सांगितलेलं आपल्याला? कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमात असते. कर्मणी प्रयोगात काय असतं? कर्म प्रथमात असतं. कर्ता प्रथमात कधीच नसतो. कर्ता तृतीयात, चतुर्थात, विकरणी तृतीयात किंवा शब्दयोगी अव्ययमध्ये असतो. उदाहरणार्थ, तिने गाणे म्हटले. कर्ता कशात आहे? प्रथमात. तिने, हा, कर्मणी म्हणजे कर्म प्रथमात आहे. काय आहे? गाणे, गाणे, डोंगर, काम, काम, उंदीर, हे प्रथमात आहे सगळं. पहा, आणि कर्ता प्रथमात आहे का? तिने, नाही. मला, नाही. मी पाहिजे होतं इथं. राम पाहिजे होतं, नाहीये. मांजराकडून मांजर पाहिजे होतं. हे कसं आहे? दिलं इथं सविकरणी तृतीयात किंवा शब्दयोगी अव्ययात आहे. शब्दयोगी अव्ययात आहे इथं. आणि समजा तिने गाणे या शब्दाऐवजी जर आपण गाणी म्हटलं तर इथं काय बदल होईल का? नाही. तिने गाणी म्हटले होईल का? नाही. इथं काय होणार?
आपण कर्माची समजा वचन बदललं, कर्माचं वचन बदललं, तर इथं काय होतंय, क्रियापद सुद्धा बदलतंय. लक्ष द्या. म्हणाली. तिने गाणं म्हणाली. गाणी, हा म्हणजे हे काय आहे, गाणे किंवा गाणं या कर्मानुसार हे क्रियापद बदलत आहे. म्हणजे तो प्रयोग कोणता आहे, कर्मणी. हा. मला हे समजा इथं मी हे लिहिलं, मला हे डोंगर, तर इथं काय होतं, चढवतो येईल का चढवतात असं होईल. आता डोंगर हे अनेक वचक अर्थाने जर आपण वापरलं तर चढवतो मध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. किंवा कामे, रामाच्याने कामे करवतात असं होईल. करवतेच्या ऐवजी काय होईल, करवतात. लक्षात येते सगळ्यांच्या. हा. आता मांजराकडून उंदीर, उंदीरे किंवा उंदर, मांजराने उंदीर मारले. हा, मारले उंदीरे मारले किंवा उंदर मारले गेले असं होईल. बरोबर, मारले गेले, ले गेले असं होईल. म्हणजे ह्या कर्मानुसार हे क्रियापद बदलते, त्यावेळेस काय होतो, कर्मणी प्रयोग होतो. आपण त्याचं काय बदलायचं आहे, लिंग बदलायचं, वचन बदलायचं कर्माचं, आणि क्रियापद बदलतंय का पाहायचं. जर बदलत असेल तर कर्मणी प्रयोग आहे, आणि ते जर कर्त्याप्रमाणे बदलत असेल, हा. खाली घे ना स्क्रीन आत्ताची. ह्याच्यामध्ये जर मला हा डोंगर चढवतो, याच्यामध्ये शक्य क्रियापद पण म्हणजे शक्य प्रयोग काहीतरी आहे ते पण येतं का? हा, हे पण प्रश्न तुम्हाला येईल. चढवतो म्हणजे शक्य आहे माझ्याच्यानं, ते माझी कपॅसिटी आहे, सामर्थ्य आहे माझं, असू द्या ना, जर त्या भागातला तो. त्या समजा तुम्हाला क्रियापद ओळखा म्हणून आलं तर तुम्ही ते सांगणार ना, शक्य क्रियापद आहे का प्रयोजक आहे, ते त्यावेळेस सांगणार. इथं आपण सध्या काय पाहतोय, प्रयोग पाहतोय, तर प्रयोगाच्या अर्थानंच आपण ते पाहायचं. तसा पण प्रश्न येतो, तसा तुम्ही अभ्यास ठेवायचा आहे. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की प्रश्न आपल्याला कुठल्या अँगलने विचारलेला आहे, किंवा उत्तर यांना काय अपेक्षित आहे, किंवा कन्सेप्ट कोणती विचारली, प्रश्नामध्ये कोणती कन्सेप्ट विचारले, हे आपल्याला लगेच प्रश्न वाचल्या समजायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कन्फ्युज होतो, ह्यांना उत्तर प्रयोजक क्रियापद पाहिजे का प्रयोगाचं पाहिजे. समजतंय, प्रयोजक क्रियापद का प्रयोग, तर आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आता कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत. काही कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत. तर एक आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. या प्रयोगात क्रियापद लिंग वचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो, त्यास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तिने गाणे म्हटले. आता बघा, या क्रियापद लिंग वचनानुसार बदलत असले तरी तिने गाणी म्हटली आलं असतं, बरोबर आहे. तरी सुद्धा काय झालं, कर्ताच प्रधान आहे, तिने गाणी म्हटली असं व्हायला पाहिजे. तिने किंवा त्याने गाणे म्हटले, बरोबर आहे. इथं आपण जर त्याने म्हटलं तर गाणे म्हटले त्यानुसार येतं येईल, आणि हे जर आपण बदललं तर मात्र बदलल ते. जसं मला हा डोंगर चढवतो, त्याच उदाहरण आहे. शक्य क्रियापद पण आपण मागाशी पाहिलेलं आहे. रामाच्याने काम करवते, तर इथं आपण फक्त प्रयोगाचं पाहणार आहे, शक्य क्रियापद आहे. ठीक आहे. प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे, हे लक्षात ठेवायचं, बोलीजे, कीजे, देईजे, हे जर आलं वाक्यामध्ये आणि येतं हे, त्याच्यावरती प्रश्न येतो, शक्य कर्मणी प्रयोग खालीलपैकी ओळखा. तर खालील वाक्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे, करीजे, बोलीजे किंवा जे, ज काय पाहिजे, दीजे, बोलीजे, करीजे असेल तर ते काय आहे, शक्य कर्मणी प्रयोग आहे. आता बघा, हा सर, मला इथंच बोलायचं होतं. तेच आता मगाचं उदाहरण होतं ना, चढवतो, मग ते हे शक्य कर्मणीमध्ये येत नाही ना? नाही, आपण आता प्रयोग पाहतोय, ते ह्याच्यात येत नाहीये. ते काय होणार, त्याच्यातच राहणार, ते ह्याच्यात येणार नाही. फक्त इथं जेच लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. आता मला तो डोंगर चढवतो, हा जे उदाहरण ते शक्य मध्ये येणार नाही ना, जर आपण म्हटलं तरी नाही, शक्य कर्मणी प्रयोग मध्ये. हा, त्याच्यात येणार नाही, ते त्याच्यातच येणार. आता एकच गोष्ट आपण लक्षात ठेवायची की जे सकर्मक धातूला जे हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजे आणि देजे अशी रूपे आली तर तो कुठला प्रयोग आहे, शक्य कर्मणी प्रयोग आहे.
आणि याच्या अगोदरचा जो आपण पाहिला प्रधानत्व कर्मणी प्रयोग होता तो. तर याच्यामध्ये आपल्याला कर्ता हा प्रधान आहे, हे चढवतो नाही मला किंवा मी इथं काय आहे प्रधान आहे, ती तिथं काय आहे प्रधान आहे. कर्त्यानुसार जायचं तिथं, इथं शक्य हे त्याच्या क्रियापदानुसार आहे. आता त्याच्यानंतर पहा, त्वा काय कर्म करीजे. त्याच्यानंतर नळे इंद्रासी असे बोली जेले, जो जो कीजे परमार्थ कीजे, त्याचबरोबर म्हणी जिले शक्य. त्याच्यानंतर बघा आता पुढं, त्याची गोष्ट लिहून झाली या प्रकारच्या वाक्यात त्याची हा कर्ता षष्ठी विभक्तीत आहे. कारण एक मिनिट, त्याची चाचीचे कशाचे प्रत्यय आहेत हे चाचीचे षष्टी. षष्ठी राईट. तर या वाक्यात त्याचा त्याची हा कर्ता षष्ठी विभक्तीत आहे. लिहून झाली आहे ही संयुक्त क्रियापदे आहेत. लिहून झाली संयुक्त क्रियापदे आहेत. क्रियापदाचा समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात. म्हणजे संपलेले आहे समापन, लिहून झाली समापन. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगातील कर्त्याकडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. काय आहे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मकर्तरी प्रयोग. जसं शिपायाकडून चोर पकडला गेला, तर दिले पॅसिव्ह व्हॉइसला मराठीत कर्मकर्तरी असे म्हणतात. सकर्मक धातूच्या भाव भूतकालवाचक कृदंताला जा या सहाय्य धातूची मदत देऊन हा प्रयोग करतात. कर्मकर्तरीला काही जण नवीन कर्मणी असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा, जसं गाय गुराख्याकडून बांधली जाते किंवा न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, म्हणजे काय आहे कर्ता स्पष्ट नाहीये याच्यात. त्याच्यानंतर तर दिले बघा, कर्त्याचा उल्लेख टाळायचा असतो त्यावेळी हा प्रयोग सोयीचा असतो. गाय गुराख्याकडून बांधली जाते. सभेत पत्रके वाटली गेली, कोणी वाटली हे आपल्याला टाळायचं आहे. सभेत पत्रके वाटली गेली त्यावेळेस आपण काय करतो कर्मकर्तरी हा प्रयोग वापरतो. त्याचबरोबर सर्वांना समज दिली जाईल, कोण समज देईल हे आपल्याला सांगायचं नाहीये, त्यावेळेस कर्मकर्तरी वापरायचं आहे. त्याच्यानंतर बाह्य प्रयोग आहे. बघा, बाह्य प्रयोगामध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस बाह्य प्रयोग म्हणतात. म्हणजे कर्त्यानुसार आणि कर्मानुसार ते क्रियापदाचं रूप बदलत नाही, त्याला बाह्य प्रयोग म्हणतात. बाह्य प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय असतो त्याला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म दोन्ही, थोडक्यात लक्षात ठेवायचं, कर्ता किंवा कर्म दोन्ही काय असतात बाह्य प्रयोगामध्ये गौण महत्व गौण असतात. म्हणजे त्यांना काय महत्व नसतं किंवा त्यांचा क्रियापदावरती कुठलाच परिणाम होत नाही, त्यावेळेस बाह्य प्रयोग होतो. बघा आता याच्यामध्ये ओळखण्याची पद्धत काय सांगलेली आहे, कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थात असतो. उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले. आता मारले हे जे क्रियापद आहे ते रामाने मध्ये काही बदल केल्यानं बदलत नाही आणि रावणास या शब्दामध्ये सुद्धा काही बदल केल्यानं बदलत नाही. म्हणजे मारले हे क्रियापद या दोन्ही मध्ये कर्त्यानं आणि कर्मानं केलेल्या कुठल्याही बदलामध्ये बदलत नाही, म्हणून याला काय म्हणायचं आहे बाह्य प्रयोग म्हणायचं आहे. तसंच आपण दिलेलं आहे कर्ता किंवा कर्म दोन्ही गौण आहे. आता बघा, इथं रामाने च्या ऐवजी सीताने म्हटलं तर काय होईल, याचा आपण लिंग बदलूया. सीताने वाचा, सीताने रावणास मारले. कर्म बदलत नाही आणि क्रियाही बदलत नाही. हा, म्हणजे समजा आपण कर्त्यामध्ये बदल केला तर क्रियापद बदलत नाही, किंवा
आपण कर्मणी बदल. कर्मामध्ये जरी बदल केला तरी सुद्धा हे क्रियापद बदलत नाही. म्हणजे नाही. बाह्य प्रयोगातील क्रियापद हे कर्ता आणि कर्म या दोघांच्या लिंग वचनानुसार बदलत नसते. आपण समजा इथं सीताला म्हणलं रामाने सीतेस मारले. मारले. हा, ठीक आहे. तर एक्झाम्पल म्हणून सांगितलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. कर्म असल्यास त्याची सत्य प्रत्ययी द्वितीय विभक्ती असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. अकर्मक बाह्य प्रयोगात क्रियापद विद्यार्थी असते म्हणजे जावे. त्याने आता घरी जावे, विद्यार्थी असते. काही उदाहरणं आहेत त्याची. बघा, शक्यार्थक क्रियापदाचा नेहमीच बाह्य प्रयोग होते. म्हणजे जाववते, बसवते, उठवते, झोपवते असं. त्याला घरी जाववते म्हणजे जावेसे वाटते, जाववते. त्याच्यानंतर भावकर्तरी प्रयोग. आता हे झाले मेन. त्याच्यात पुन्हा उप आहेत काय. भावकर्तरी, मला आज मळमळते किंवा सांजावले, मळमळते, हे सगळे कशाचे आहेत? बाह्य प्रयोगाची क्रियापद आहेत. हे क्रियापद शक्यतो बदलत नाहीत. तोच्या ठिकाणी आपण ती जरी म्हटलं तरी हे क्रियापद बदलत नाही. त्या आजच्या ठिकाणी आपण उद्या जरी म्हटलं तरी ते बदलत नाही. पुढं, आज सतत गडगडते, अतिशय महत्वाचं. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. जे उजाडले हे क्रियापद बिलकुल बदलणार नाही. कशाने? समजा आपण कात्रज, पुणे काय जरी म्हटलं तरी सुद्धा ते बदलणार नाही. ठीक आहे, तेच दिलेलं आहे. मिश्र किंवा संकर प्रयोग हे पण येतं कधी कधी एक्झामला. कर्तरी कर्मणी या दोन्ही प्रयोगाच्या छटा आढळतात. कशामध्ये? मिश्र किंवा संकर प्रयोगात कर्तरी आणि कर्मणी या दोन्ही प्रयोगाच्या छटा आढळतात. वाक्यातील प्रयोगास कर्तृ कर्मसंकर प्रयोग असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तू मला पुस्तक दिलेस, तू कविता म्हटलीस, तुम्ही कामे केलीत, तू लाडू खाल्लास. आता बघा, तूच्या ऐवजी ती जरी ठेवलं तरी तिने होणार. ते काय होणार? तिने लाडू खाल्ला असं होणार. म्हणजे याच्यात थोडासा बदल संपवतोय, कारण ते ह्याच्यानुसार पण आहे आणि त्या लाडू नुसार सुद्धा आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? मिश्र. इथं सांगितलेलंच आहे, कर्तरी आणि कर्मणीच्या दोन्हीच्या छटा आढळतात. आता तूच्या ठिकाणी आपण तिने ठेवलं इथं तर काय होईल? खाल्ला असं होईल ना. तिने लाडू खाल्लास असं नाही होणार, तू लाडू खाल्लास असं. त्याच्यानंतर कर्म भाव संकर प्रयोग आहे. कर्मणी भाव प्रयोगाच्या छटा असणाऱ्या वाक्यातील प्रयोगास कर्मभाव संकर प्रयोग म्हणतात. तसं प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, आईने मुलीला निजवले, मी त्याला मुंबईस धाडले. याच्यामध्ये काय आहे? कर्मणी आणि बाह्य प्रयोगाच्या छटा आहेत, म्हणून याला कर्मभाव म्हटलेला आहे. त्याच्यानंतर तसाच आहे कर्तृभाव, म्हणजेच काय? कर्तरी आणि बाह्य प्रयोगाच्या छटा असणाऱ्यास. जसं तू गाईला घालिवलेस, तू मला वाचवलेस. दोन्ही प्रयोग एकत्र आहेत म्हणजे संकर आहे त्याचा. एक मार्काला प्रयोग हा जो चॅप्टर आहे तो येतच असतो. त्याच्यावरती थोडस आपल्याला लक्ष देऊन अभ्यास करण्याची आवश्यकता असते. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आता जरी आपल्याला प्रयोग सोपे वाटले तरी एक्झाम मध्ये आल्यानंतर आपण गडबडून जातो. त्यामुळे काय करायचं आहे, जे मुख्य 3 प्रयोग आहेत ते व्यवस्थित करायचे आणि जे संकर आहेत ते थोडेसे बघून ठेवायचे. ओझरते आला प्रश्न तर वरूनच येतो, नाहीतर मग शेवटी संकर मधून येणारच आहे. आता समास हा सुद्धा चॅप्टर आपल्याला 1-2 मार्कासाठी 100% विचारला जाणार आहे. तर शब्दाच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. कशाला? जोड शब्दालाच काय म्हणतात? सामासिक शब्द म्हणतात. फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण.
उदाहरणार्थ वनभोजन हा सामाजिक शब्द आहे, सामासिक शब्द आहे, आणि त्याची जी फोड आहे किंवा विग्रह आहे तो काय आहे, वनातील भोजन. सगळ्यांना समजलं? समास म्हणजे काय आहे? शब्दांच्या एकत्रीकरणास समास म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. जसं वनभोजन हा सामासिक शब्द आहे आणि त्याची जी फोड आहे, स्पष्टीकरण आहे, ते काय आहे, वनातील भोजन. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एक म्हणजे समास म्हणजे काय, जोड शब्द, विग्रह, त्याचबरोबर सामासिक शब्द. फॉर एक्झाम्पल वनभोजन आणि वनातील भोजन हा त्याचा काय आहे, विग्रह आहे. पुढे जाऊया. समासाचे प्रकार. बघा, समासात कमीत कमी 2 पदे किंवा शब्द एकत्र येतात. 2 शब्दांपैकी कोणत्या पदाला, महत्वाचं आहे, 2 शब्दापैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्व म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलायचे असते, यावरून समासाचे पुढील प्रकार पडतात. एक म्हणजे अव्ययीभाव. याच्यामध्ये काय असतं, पहिले पद प्रमुख असतं, तत्पुरुष. दुसरे पद प्रमुख असतं, द्वंद्व. दोन्ही पदे महत्वाची असतात. आणि बहुव्रीही, दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. सगळ्यांच्या लक्षात येतंय का? बघा, समास किती आहेत, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर अव्ययीभाव मध्ये काय आहे, पहिलं पद महत्वाचं आहे, सिक्वेन्स लक्षात ठेवा. तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं आहे, द्वंद्व मध्ये दोन्ही पदे महत्वाची आहेत, आणि बहुव्रीही मध्ये मात्र दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा त्या ठिकाणी बोध होत असतो. पुढे जाऊया. अव्ययीभाव समास. बघा आता, अव्ययीभाव समास या समासालाच प्रथम पद प्रधान समास असं म्हणतात. जेव्हा शब्दातील पहिले पद बहुधा महत्वाचे असते व या सामासी शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा अव्ययीभाव समास होतो. फॉर एक्झाम्पल अजन्म. अजन्म, सांगा पहिलं पद कोणतं आहे? आ. तर त्याचा फोड काय होतं, जन्मापासून. यथाशक्ती. त्याच्यानंतर शक्तीप्रमाणे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षणाला. या समाची आणखीन उदाहरणे आहेत बघा, दररोज, हर हमेश, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, वरहुकुम, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, रस्तोरस्ती, दारोदारी, घरोघरी, पदोपदी, गल्लोगल्ली, जागोजाग, गावोगावी किंवा गावोगाव, गैरहजर. ही सगळी कशाची उदाहरणं आहेत, अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर तत्पुरुष समास हा मोठा आहे. तत्पुरुष समासामध्ये बघा, दुसरे पद महत्वाचे असते, अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल तोंडपाठ म्हणजे काय, तोंडाने पाठ किंवा तोंडाने केलेले पाठ. कंबरपट्टा, कमरेसाठी पट्टा. महादेव, महान असा देव. अनिष्ट, नाही इष्ट ते. आता याच्यात प्रकार आहेत थोडेसे, ते पाहूया. तत्पुरुष समासातील दोन्ही पदे कधी कधी विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात, यास समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात. जसं काळ मांजर, काळे असे मांजर. तत्पुरुष समासातील दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात, त्यास व्याधिकरण तत्पुरुष असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल देवपूजा म्हणजे काय, देवपूजा म्हणजे काय, देवाची पूजा. ठीक आहे. त्याच्यानंतर तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत. प्रश्न इकडून येतो. विभक्ती तत्पुरुष म्हणजे विभक्ती आता आपण पाहिलेले आहेत, विभक्ती प्रत्यय आपल्याला माहित आहेत, त्यानुसार हा समास आहे. बघा आता, सामासिक शब्द कोणता आहे, सामासिक शब्द आहे दुःखप्रद म्हणजे दुःखाला प्राप्त, दुःख प्राप्त. याच्यामध्ये ला हा प्रत्यय आलेला आहे, म्हणजे कुठली आहे,
समास किंवा विभक्ती कोणती आहे? द्वितीया. द्वितीय तत्पुरुष. आणखी त्याचे उदाहरणे कृष्णाश्रित, देशागत. त्याच्यानंतर भक्ती, वश, भक्तीने वश, ने हा प्रत्यय आलेला आहे म्हणजे तृतीय आहे. क्रीडेसाठी म्हणजे क्रीडेचच, थोडक्यात चचाची, साठी म्हणजे चचाची मध्ये येतं, क्रीडेसाठी. चतुर्थी, क्रीडांगण. त्याच्यानंतर काय आलं? ऋणमुक्त, मुक्त म्हणजे त्यातून तून, ऋणातून मुक्त, पंचमी. त्याच्यानंतर राजपुत्र, मागच्या वेळेस आला होता राजपुत्र, एका टीईटी एक्झाम मध्ये आलेला होता. राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र. चा आहे इथं, चाची चे. षष्टी. त्याचबरोबर देवपूजा, राजवाडा. राजवाड्याचं काय होईल विग्रह? राजाचा वाडा. घोड्याची दौड, लक्ष्मीचा कांत, धर्माने वेडा किंवा धर्मासाठी वेडा असणारा. त्याच्यानंतर अंबराई म्हणजे आंब्याची राई, भूपती म्हणजे भूचा पती, विद्येचा अभ्यास. असं तुम्हाला स्वतः करता यायला पाहिजे. घर जावई जे घरातील जावई, सप्तमी आहे. स्वर्गवास, स्वर्गातील काय आहे? स्वर्गातील वास करणारे. पोटातील, पोटातील, वनातील, कलेतील, घरातील, मंडूक म्हणजे कुपातील मंडूक, आणि पाण्यातील. सगळ्यांच्या लक्षात येत असेल याच्यावरून, पाण्यातील कोंबडा म्हणजे पान कोंबडा. ते काय? त्याच्यानंतर अलुक तत्पुरुष, हे पण येतं बरं का, हे तर 100% येतं. अलुक एवढं लक्षात ठेवायचं, जास्त याचा लोड घ्यायचा नाही, तेवढं लक्षात ठेवून पका. अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरहू आणि सरसीज, बस एवढं 4च लक्षात ठेवायचं. अलुक तत्पुरुष समासामध्ये हे शब्द लक्षात ठेवायचे. पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक म्हणजे लोप न होणे. बघा, आणि मराठी भाषेतील एकमेव उदाहरण म्हणजे तोंडी लावणे हा शब्द आहे. संस्कृत भाषेतील उदाहरणं बाकीचे आहेत, मराठीतील एकच आहे, तोंडी लावणे. लक्षात ठेवायचं, याच्यावर येतं बरं का बऱ्याच वेळेला. त्याच्यानंतर उपपद, जसं त्या तत्पुरुष समासातील दुसरी पदे ही धातुसाधिते किंवा कृदंते आहेत व ती अशी आहेत की त्या वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही, अशा समासात उपप्रद किंवा कृदंत असे म्हणतात. उदाहरणार्थ याच्यावर पण प्रश्न येतो आपल्याला, उपपद तत्पुरुष समास. तर ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, येथील फेमस उदाहरण आहे पांथस्थ. मार्गस्थ, द्विज, विहग, शेषशाही इत्यादी. आता पंके, रूह, सरसीज यासारखे संस्कृत सामायिक शब्द व मळेकरी, पारेकरी, पाखरविक्या, गळे कापू यासारखे मराठी सामायिक शब्द हे अलुक, उपपद अशा दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत. ठीक आहे, ते पण लक्षात ठेवा, दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर नत्र, ज्या तत्पुरुष समास पहिले पद नकारार्थी असते, हे पण विचारलं जातं, सोपं आहे. नत्र तत्पुरुष समास म्हणजे काय? पहिले पद नकारार्थी. फॉर एक्झाम्पल, अपुरा म्हणजे पुरा नसलेला, नास्तिक आस्तिक नसलेला, अयोग्य, अनादर, नापसंत, अनाचार या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येत असेल. रोगी म्हणजे आरोग्य नसलेला, नाइलाज, नाउमेद, बेडर, गैरहजर म्हणजे हजर नसलेला, न आलं पाहिजे, नत्र म्हणतात. त्याच्यानंतर कर्मधारय, तर कर्मधारय समासामध्ये काय आहे? दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. फॉर एक्झाम्पल, महादेव, घन असा श्याम, रक्त चंदन, मुखकमल, महान असा देव, जसं आपण म्हटलेलं आहे, घनासारखा श्याम, रक्तासारखे चंदन. तुम्हाला फोड करता यायला पाहिजे याच्यात बरं का. मुखकमल, मुखातील कमल किंवा मुखासारखे कमल. त्याच्यानंतर विशेषण पूर्वपद कर्मधारयामध्ये रक्तचंदन, नीलकमल, पितांबर, विशेषण घननील, विशेषण उभयपद पांढरा शुभ्र दोन्ही विशेषण आहेत. त्याच्यानंतर श्याम सुंदर, लाल भडक,
उभयपद, उभय म्हणजे दोन्ही. उत्तर, उत्तर म्हणजे नील. उत्तम, अंतर, अंतर, उत्तर. पूर्वपद म्हणजे रक्त, नील, पितांबर, पित, असं लक्षात ठेवायचं. उपमान पूर्वपद कमल नयन म्हणजे कमलासारखा नयन. मेघश्याम तेच आहे. रूपक ते पण आहे. द्विगु हे सगळ्यांना येत असेल. द्विगु समास. पहिले पद संख्या विशेषण, काय लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं त्या शब्दाचा समूहावरून समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, पंच, हॅलो, पंचवटी, नवरात्र, द्विगु आहे. चातुर्मास, संख्येचा बोध होतो याच्यावरून. पहिले पद काय आहे, संख्या विशेषण आहे. त्रिभुवन, सप्ताह, त्रिदल, पंचपाळे, चौ, त्रैलोक्य, बारभाई, पंचार्थी. लक्षात ठेवायचं द्विगु ज्याच्यामध्ये संख्या विशेषण असेल. पहिले पद पाहिजे आपल्याला संख्या विशेषण. त्याच्यानंतर मध्यम पद लोपी, काय आहे, मध्यम पद लोपी. याच्यामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात, त्यांना मध्यम पद लोपी म्हणतात. फॉर एक्झाम्पल, काय आहे, कांदे पोहे म्हणजे काय, फोड करा त्याची, कांदे पोहेची. कांदे घालून केलेले पोहे. राईट. साखर भात तसंच आहे. चुलत सासरा. त्याच्यानंतर या पदाला लुप्त पद कर्मधारय समास असेही म्हणतात. अजून डाळ घालून केलेले वांगे, पुरण घालून केलेली पोळी, लंगोटी मित्र, लंगोटी म्हणजे खूप लहानपणापासूनचा मित्र, भोजन बाहू, भोजनापुरता बाहू, घोडेस्वार, मावस भाऊ, मावशीकडून झालेला भाऊ, बालमित्र, बालपणापासूनचा मित्र, गुळांबा, मामे भाऊ. हे सगळे उदाहरणं काय करायचे, बटाट भात. त्याच्यानंतर आहे द्वंद्व, महत्वाचा समास आहे. दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान. दोन्ही पदे काय असतात, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात व समान दर्जाचे असतात. त्याचबरोबर समान दर्जाचे असतात. बघा, आणि, व, अथवा, किंवा या उभयाने अव्ययाने ही पदे जोडलेली असतात. उदाहरणार्थ राम, सांगा, काय ना, पाप, पाप किंवा पुण्य. हा, विटी आणि दांडू. इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व मध्ये काय बघा, आईबाप, हरिहर, स्त्रीपुरुष, अहिन कुल. वैकल्पिक द्वंद्व मध्ये काय आहे, 3-4, बरे वाईट, खरे खोटे. त्याच्यानंतर ठीक आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल ते. समाहार द्वंद्व बघा, विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर समाहार पदार्थाचा त्यात समावेश म्हणजे समाहार द्वंद्व. त्या समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. ठीक आहे, उदाहरणार्थ काय, मीठ, भाकर वगैरे. इथं शब्द आहे बघा एक, कोणता, हा, त्याच जातीच्या इतर पदार्थांचा त्यात समावेश होतो. चहा पाणी वगैरे, भाजीपाला वगैरे, जसं अंथरूण पांघरून त्याच जातीचे अणुक दुसरे जर त्याच्यात येत असतील तर त्याला काय म्हणायचं, समाहार द्वंद्व म्हणायचं. मीठ भाकर हे एक आयडियल एक्झाम्पल लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुमच्या हे लक्षात येईल. मीठ भाकर वगैरे, चहा पाणी वगैरे, भाजीपाला वगैरे, असं खाणं पिणं तेच. त्याच्यानंतर बहुव्रीही समास अतिशय महत्वाचा आहे. याचे पण मोठे आणि जास्त प्रकार आहेत. बहुव्रीहीमध्ये काय, दोन्ही पदे महत्वाची नसून दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास म्हणतात. हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. फॉर एक्झाम्पल बघा, आता हे पण कधी कधी आलेलं आहे आपल्याला एक्झामला. काय आहे प्रकार, द्वितीयाचा, प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्यास तो. तृतीया, कृत आहे कार्य ज्याने तो, कृतकार्य. चौकोन, 4 आहेत कोण ज्याला तो. निर्धन, निर्गत आहे धन ज्याच्यापासून तो. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे तो. आणि इतर पण उदाहरणं दिलेली आहे. जितेंद्रिय, ज्याने
इंद्रिय जिंकलेली आहेत असा जितेंद्रिय, लक्षात ठेवायचं. दशमुख, ज्याला किती आहेत मुख? 10. ठीक आहे. गत वैभव म्हणजे ज्याच्याकडून वैभव गेलेले आहे असा. सप्तमी भीमादी, ठीक आहे, ते पण आहे. विभक्ती बहुव्रीही समासाचे प्रकार आहेत अजून काही. तसं समाधीकरण आहे. त्याच्यामध्ये बहुव्रीही समासाचा विग्रह करताना दोन्ही पदे एकाच व्यक्तीत असतात. भक्त, प्रिय, जितेंद्र. ठीक आहे, हे काय तुम्हाला एवढं जास्त विचारलं जाणार नाही, पण तुम्हाला माहिती असावं. नत्र म्हणजे मगाशीच आपण सांगितलेलं आहे. अ, न, नी असे नकारदर्शक शब्द हे सगळे आणि एक नपुसक, अनादी, निर्धनी शब्द वगैरे सह बहुव्रीही. ठीक आहे. त्याच्यानंतर बहुव्रीही समासाचे पहिले पद सह असे असून तो सामासिक शब्द आहे. त्याचे काही एक्झाम्पल, त्याला सहव्रीही म्हणतात. ते काय जास्त महत्वाचं नाही, त्याच्यामुळे ते दिलेलं नाही. त्याच्यानंतर आहे प्रादीप बहुव्रीही. जसं प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गनी युक्त असेल तर त्यास प्रादीप बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणार्थ सुलोचना हे आहेच आहे. समासाविषयी महत्वाचं बघा, हे काय दिलेलं आहे तर द्वंद्व तत्पुरुष समस्त असलेले शब्द नामे किंवा विशेषण असतात. समस्त नाही, ते समास आहे. द्वंद्व व तत्पुरुष समास आहे. काय आहे? समास. समास असलेले शब्द नामे किंवा विशेषणे असतात. फार महत्वाचं आहे हा, हे तुम्हाला टॅली करता यायला पाहिजे अशी. अव्यय भाव असलेला शब्द क्रिया विशेषण असतो. बहुव्रीही भाव समास असलेला किंवा बहुव्रीही समास असलेला शब्द विशेषण असतो. याच्यावरून पण तुम्ही ते सोडवू शकत असता. ठीक आहे, किती वाजलेले आहेत? आता शब्दसिद्धी हे प्रकरण खूप मोठं आहे आणि महत्वाचं पण आहे. आपण एक थोड्या वेळात घ्यायचं का, 10-15 मिनिटांनी अजून? कारण हे प्रकरण हो सर, महत्वाचं हो. आहे. एक 10 ते 15 मिनिटात घेऊया अजून थोड्या वेळात. ओके सर. ठीक आहे, थोड्या वेळासाठी आपण हॉल्ट घेऊया. ठीक आहे.